बिहारच्या बाकीपूर मध्ये भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्या साम्राज्याला धक्का देऊन जे निवडून आले प्रशांत किशोर, ते रणनीतिकार देखील आहेत. त्यांनी सुनील तटकरे हे तुमचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्याकडे जरा बघण्याची गरज आहे आणि त्यांच्याविषयी अनेक प्रश्न आहेत ते आधी सोडवा. आणि आपण राष्ट्रवादी काँग्रेसची रणनीती कशा प्रकारे असली पाहिजे या पुढच्या काळामध्ये त्याविषयी आपल्याला पुढे जाता येईल. असं देवगिरी बंगल्यावर प्रशांत किशोर यांनी सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार या तिघांना सांगितलं. मग ही बातमी जशी आली तसा तटकन सुनील तटकरे जागे झाले आणि त्यांनी दुपारी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं. त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी असं सांगितलं की थेअरीला महत्व नाही, प्रॅक्टिकलला महत्व आहे. आणि या ज्या बातम्या येत आहेत की प्रशांत किशोर काय म्हणाले, अमुक काय झालं, तमुक काय झालं, त्यांना काय काम दिलंय त्याची तर मला काही माहिती नाहीये. आणि तुमचे जे काही सूत्र सांगत आहेत त्यापेक्षा माझं राजकीय गोत्र जास्त महत्वाचं आहे, असं सुनील तटकरे यांनी स्वतःचं समर्थन केलं. एकूण काय की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार या पक्षामध्ये आलबेल अजिबात नाही. धोक्याची घंटा वाजवली जात आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीने. आता सुनील तटकरे ज्या पद्धतीने सगळा राजकीय स्वार्थ मग प्रदेशाध्यक्ष निवडणूक आयोगाच्या कागदावर असो किंवा नसो जे काय करायचं ते साधून घेत आहेत आणि अगदी बिनदिक्कतपणे सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार आणि जय पवार यांना प्रत्यक्षपणे आणि अप्रत्यक्षपणे आव्हान देत सुटलेले आहेत. भलं ते किती म्हणत असले की सुनेत्राताई पवार आणि आमचा कोर ग्रुप पक्षाचं काम बघतोय तर त्याच्यामध्ये अजिबात तथ्यांश नाही, असं एका नेत्याने खाजगीमध्ये परंतु खात्रीलायक पद्धतीने सांगितलेलं आहे. आणि या संबंधी आपण थेट विश्लेषण करतोय. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. हे बघा, 27 जानेवारी फार महत्वाची तारीख आहे. 28 जानेवारीला सकाळी अजितदादा महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातून व्यक्तिशः आणि सगळ्यांना दुःख देऊन निघून गेले. त्याच्या आदल्या दिवशी जोरदार भांडण झालं, खडाजंगी झाली. आणि खडाजंगी झाल्याचं सांगितलं कोणी? रोहित पवार यांनी सांगितलं होतं. कशावरून झाली होती? डिझाईन वॉकचे जे नरेश अरोरा त्यांचं कंत्राट रद्द केलं पाहिजे, आता बस झालं, अशा प्रकारे अजितदादा पवार सांगत होते. मात्र ऐकत नव्हते ते सुनील तटकरे. त्यांच्यामध्ये अक्षरशः खूप हमरातुमरी झाली अशी ती बातमी होती. आता डिझाईन बॉक्सच्या नरेश अरोरावर सुनील तटकरे यांचं इतकं प्रेम का? 200 कोटी रुपयांचं कंत्राट सुनील नरेश अरोरा यांना दिलेलं. मग काय गुलाबी जॅकेट, पिंक कलर मध्ये सगळं करायचंय, मग लाडके दादा, मग ती लाडकी बहीण योजना वगैरे वगैरे ते सगळं जे झालं. आणि मग आज ज्या वेळेला पत्रकारांनी छेडलं की प्रशांत किशोर आणि पार्थ पवार, जय पवार, सुनेत्राताई पवार यांची बैठक झाली आणि त्याच्यामध्ये तुमच्याबद्दल नाराजी, तर त्यावेळेला सुनील तटकरे काय म्हणाले की प्रशांत किशोर यांना काही काम दिलंय, रणनीती वगैरे याची काही मला माहिती नाहीये. म्हणजे हे बघा, त्यांचं प्रेम कुणावर आहे? नरेश अरोरा. नरेश अरोराचं सध्या काय झालेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये? त्यांचं कंत्राट रद्द करण्यात आलेलं आहे. कधी रद्द केलेलं आहे? मार्च महिन्यामध्ये, मार्च 2026 मध्ये. म्हणजे अजितदादा पवार यांचं निधन झाल्यानंतर 2 महिन्यामध्ये ते पद, ते कंत्राट रद्द करण्यात आलं. आणि त्या बैठकीला कोण उपस्थित होतं? सुनील तटकरे होते. नव्हते असं नाही, पण त्यांना सांगण्यात आलं पार्थ पवार आणि सुनेत्राताई पवार यांच्याकडून का आता हे दादांची इच्छा नव्हती आणि आपल्याला हे काही पुढं वाढवायचा विषय नाही, त्यामुळे ते आपण रद्द केलं. ते रद्द केलं गेलं.
मग पार्थ पवार यांच्या हातात सगळी सूत्र आली. मग त्यांनी थेट संपर्क साधला प्रशांत किशोर यांच्याशी. मग सलग कालच रात्री बैठक झाली असं नाहीये. अनेक बैठका, 2-3 बैठका झाल्या, सविस्तर बैठका झाल्या, प्रेझेंटेशन झाले, सादरीकरण झालं. कारण प्रशांत किशोर यांची काम करण्याची पद्धत वेगळी आहे. जसं त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून कामाला सुरुवात केलेली 2014. आणि मग हे सगळं चाललेलं आहे. तर आज सुनील तटकरे, तुम्ही प्रदेशाध्यक्ष तिकडं आहे नाही वगैरे हे तुम्हालाच खरं माहिती आहे. पण तुम्ही ज्या वेळेला वक्तव्य करताय की या कंत्राटाच्या बाबतीत, त्यावेळेला तुम्ही सांगताय की प्रशांत किशोर यांना काय काम दिलं याची मला माहिती नाही. बैठक तर झालेली आहे आणि त्या बैठकीत काय चर्चा झाली वगैरे मला माहिती नाही वगैरे, असं तसं त्यांनी ते वक्तव्य केलेलं आहे. आता बघा, सुनील तटकरे हे पहिल्यापासून म्हणजे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले आहेत. मग ते वाद, ते का सापडलेले, त्याला ते स्वतः कारणीभूत. ज्या वेळेला विलिनीकरणाची चर्चा, जयंत पाटील यांच्या घरी बैठका वगैरे वगैरे ते सगळं झालं, नंतर अजितदादा पवार यांचं निधन झालं, त्याच्यानंतर त्यांचे वक्तव्य आणि जी दरपोक्ती ते म्हणत होते, आम्ही आमचा पक्ष कसा उभा केलेला आहे आम्हाला माहिती आहे. आज जसं ते म्हटले की स्ट्राईक रेट आमचा 2 क्रमांकाचा पक्ष झाला, 41 जागा निवडून आणलेल्या. ही जी दरपोक्ती आहे ती वारंवार ते करत, त्याही वेळेला केली ते. आणि मग हे पुढे नेलं पाहिजे. मी प्रदेशाध्यक्ष, तटकरे, प्रफुल्ल पटेल, तुम्ही राज्यसभेतले खासदार आणि कार्यकारी अध्यक्ष. मग तुम्हाला ते अधिकार मिळाले पाहिजे जे अध्यक्षाला आहेत, राष्ट्रीय अध्यक्ष. बघा, आणि मग तो जो काही निवडणूक आयोगाला खेळ झाला, कळवण्यात आलं 16 फेब्रुवारीला, ते पकडलं. कुणी पकडलं? पार्थ पवार यांनी. आणि त्याच्याबद्दल आपण खूपदा बोललेलं आहे, सर्वांना बहुतेक त्याच्याबद्दल माहिती आहे. आता आज जो विषय झालेला आहे नव्याने, त्या विषय होण्यापूर्वी अगदी 24 तास आधी सुनील तटकरे यांनी धनंजय मुंडे यांचे कान टोचले. काय म्हणून? की ज्या वेळेला एक राजशिष्टाचार आहे, आपले राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, त्याच्यानंतर मंत्री आहेत, त्या बोलत असताना आपण मध्ये मध्ये न बोललेलं बरं. आपण जरा शिष्टाचाराचं भान बाळलं पाहिजे. कारण की त्यांना त्या गुंगी गोडिया या टीकेला वगैरे ते जावं लागलं वगैरे, असं ते दाखवत होते की बघा मला किती काळजी आहे. आणि दुसऱ्याच दिवशी त्यांना काय सांगावं लागलं हे सांगण्याची वेळ आलेली. आणि मग जे सगळं सांगितलं जातं, जसं आता बारामतीमध्ये ज्यावेळेला ती दुर्दैवी घटना घडली अजितदादा पवार यांच्या अपघाताची, त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी नरेश अरोरा मस्त गॉगल वगैरे घालून तिथं विमानातून अवतरले बारामतीला आणि ते सुनेत्राताई पवार यांना भेटले. मग त्यावेळेला असं सांगण्यात येत होतं आता ते की सुनेत्राताईंनीच त्यांना बोलवलं वगैरे, असं तसं. तर ते तसं नव्हतं. तर ते हे सुनील तटकरेंनी केलेलं आहे की जरा या, तुम्ही सांगा वगैरे, असं तसं काय पक्ष ते पद रिकामं ठेवता येणार नाही वगैरे वगैरे, असं तुम्ही सांगा. ते प्रतिमा इमेजच्या दृष्टीने वगैरे काय ते जबाबदारी वगैरे, असं ते करवलेलं आहे. हे सगळं केलेलं आहे. अरे मग त्या चौकडीने त्या हॉटेलमध्ये बैठक घेणं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणं, त्यांची मंजुरी घेणं, ते सगळं केलं आणि 4 दिवसामध्ये ते सगळं केलं. त्या तेव्हापासून ते अगदी आजपर्यंत सुनील तटकरे हे नेहमी संशयाच्या म्हणजे पार्थ पवार यांची काही अजून ते मर्जी मिळवू शकलेले नाही. मग आता पार्थ पवार यांचं चुकतं कुठं? मग पार्थ पवार यांना कसं ते कसे अरे तू म्हणजे कशा पद्धतीने एकाधिकारशाही, त्यांना काही समजत नाही, त्यांना अनुभव नाही, अमुक नाही. विधान परिषद तिकीट असेल, राज्यसभेचं तिकीट असेल, मग ते कसं आहे की जरा पुढं गेलं पाहिजे. मग आम्ही शरद पवारांना भेटू, त्यांच्या तब्येतीची चौकशी करू वगैरे वगैरे, ते सगळं. म्हणजे पार्थला कसं आहे, तुम्ही जरा समजावून सांगा तुमच्या नातवाला की पक्ष चालवणं म्हणजे काय असतं सगळ्या नेत्यांना. मग शरद पवार शेवटी शेवटी एक वाक्य बोलले की शेवटी हे मोठे नेते आहेत, तटकरे, पटेल वगैरे, असं तसं. म्हणजे असं सांगून त्यांनी ते पार्थ पवारला समज दिली. मग नंतर ते राज्यसभेचं तिकीट त्या जैन यांना देण्यात आलं वगैरे, ते मध्ये बऱ्याच गोष्टी घडल्या. आणि इतकंच नाही, सुनील तटकरे यांचे पुत्र अनिकेत तटकरे यांना विधान परिषदेचं पुन्हा ते देण्यात आलं. म्हणजे सगळं व्यवस्थित दिलेलं आहे. देण्याच्या बाबतीत कुठेही या सुनेत्राताई पवार, पार्थ पवार, जय पवार यांनी हात आखडता घेतलेला नाही. यांना सगळं दिलेलं आहे.
तरी देखील जे काही दाखवलं जातं आणि प्रत्यक्षात जे काही केलं जातं ते अत्यंत त्याच्यामध्ये महद अंतर आहे. आणि ते महद अंतर असल्यामुळेच प्रशांत किशोर यांच्याशी चर्चा करत असताना सुनील तटकरे यांना तिथं उपस्थित राहू दिलं गेलं नव्हतं किंवा त्यांना आमंत्रण नव्हतं. यातच सगळं काही आलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं? तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.